ते चेक केले. जे रिलेशनशिप बिल्ड्स होते ते दोन राहिलेले आपले, एक ऍक्टिव्ह आणि एक इनॅक्टिव्ह रिलेशनशिप होतं ते बघितलेलं आपण. देन आपण काय बघितलं, डॅक्स बघितलेलं. ओके. काल माझ्याकडून एक फंबल झालं की मी म्हणालेलो की कॅल्क्युलेटेड मेजर हे मल्टिपल रोज रिटर्न करतात. थोडं माझ्याकडून कन्फ्युजन झालेलं आणि फंबल झालेलं. सो ऑलवेज रिमेंबर, जेव्हा मी एक मेजर क्रिएट करेल, ओके, तेव्हा मला ते एक पर्टिक्युलर रो सिलेक्ट करणार, रो रिटर्न करणार, म्हणजे एकच व्हॅल्यू. जसं आपण सम करतो ते एक पर्टिक्युलर रो किंवा एक व्हॅल्यू रिटर्न करणार. बट जेव्हा मी कॅल्क्युलेटेड कॉलम यूज करेल तेव्हा मला तो एक पूर्ण कॉलम म्हणजे मल्टिपल रोज रिटर्न करणार. ओके. तो कोणी सांगू शकतं का व्हॉट इज मेजर? ते वाचू नका सांगू. इन जनरल काल जे आपण शिकलो त्याच्यावरून, व्हॉट इज मेजर, व्हाय वी यूज मेजर. ओके. अँड जर मी मेजरच्या ऐवजी कॉलम यूज केलं कॅल्क्युलेट तर काय होईल? ओके. ठीक आहे. अजून स्टोरेज कमी कन्झ्युम करून, म्हणजे कॉलम्स मध्ये स्टोरेज जास्त करून, त्यामुळे पॉवर बीआय मध्ये जेव्हा आपण लोड करतो स्लो परफॉर्म. ओके, गुड. अजून एनीवन मागे? When we want aggregation of any column, Okay, we use measure. right. व्हॉट इज मेजर? काल लक्ष नाही दिलं का? काल आपण एक बघितलेलं कॅल्क्युलेटेड कॉलम अँड कॅल्क्युलेटेड मेजर. ओके. मेजर असं लक्षात ठेवा की जसं तुम्ही एक्सेलमध्ये फॉर्म्युला लिहिता, ओके, एक्सेलमध्ये कोणाचं ऍडिशन करायचं और दोन कॉलम मध्ये काहीतरी एक फॉर्म्युला असेल तो बिल्ड करायचा असेल तर आपण एक्सेलमध्ये काय यूज करतो, जस्ट फॉर्म्युला यूज करतो. तिथे ह्याला म्हणतात, इथं पॉवर बीआय मध्ये म्हणतात त्याला मेजर म्हणतात. ओके. सो मेजर इज अ कॅल्क्युलेशन written in DAX. DAX means data analysis expression. Okay, used to analyze data dynamically based on filters in visuals. Measures do not store the data. They calculate results when visuals are refreshed. Okay, म्हणजे जसं मी बघितलं काल, टेबल व्ह्यू मध्ये जातो. इथे असं माझा काहीतरी टेबल आहे. ओके, सेल्स फॅक्ट नावाचा टेबल आहे. इफ जर मी इथं मेजर क्रिएट केलं, ओके, न्यू मेजर क्रिएट करतो. इथं समथिंग मेजर आहे, आपण त्याला काय प्रोडक्ट प्राइसचं मेजर कॅल्क्युलेट करायचं मला. ओके, प्रोडक्ट प्राइस करतो. नंतर दाखवतो मी दोनच. जस्ट वेट अ मिनिट. ठीक आहे. why measures are important? Provide accurate results based on the filter context. Okay, efficient for large data set, supports complex business logic and enable interactive dashboards. Okay, and then आपण बघितलेलं types of measures in Power BI. जसं की होते implicit measures and explicit measures. Implicit measures म्हणजे काय, जर मी इथं पॉवर बीआय ओपन केलं, ओके, हे जे तुम्हाला दिसतंय का सेल्स फॅक्ट टेबल मध्ये ऑर्डर लाईन आयटम आहे, तिथे एक समचा काहीतरी एक लोगो आहे, देन ऑर्डर क्वांटिटी ते समचा काहीतरी लोगो आहे, ह्याला आपण म्हणतो इम्प्लिसिट मेजर.
ओके. आणि एक्सप्लिसिट म्हणजे काय, इफ जर मला कोणाचं ऍडिशन करायचं किंवा माझ्याकडे टोटल सेल्स नावाचा एक कॉलम आहे, ओके, आणि मला जर टोटल सेल्स फाइंड करायचं असेल तर मी एक फॉर्म्युला क्रिएट करणार, ओके, सम टोटल सेल्स इज इक्वल टू सम ऑफ टोटल सेल्स. तर ते काय असतं, एक्सप्लिसिट मेजर, म्हणजे ते मी फॉर्म्युला क्रिएट करतोय, ओके, त्याला आपण म्हणतो एक्सप्लिसिट मेजर. ओके, ठीक आहे. देन आज आपण कॅल्क्युलेट कॉलम बघूया. ओके, आता माझा हा सेल्स टॅक्सचा टेबल आहे, ओके, आणि मला आता फाइंड करायची प्रोडक्ट प्राइस. आता प्रोडक्ट प्राइस ह्याच्यामध्ये मेन्शन आहे का या टेबलमध्ये? नाहीये. ती कुठे मेन्शन आहे? आय थिंक प्रोडक्ट लुकअप मध्ये मेन्शन असेल. ओके, प्रोडक्ट प्राइस. ओके, सो माय फर्स्ट डॅक्स फंक्शन इज रिलेटेड. ओके, सो रिलेटेड काय करतं, दुसऱ्या टेबल मधला डेटा डिफरंट टेबल मध्ये फेच करतं. म्हणजे डिफरंट टेबल मधला डेटा एक फर्स्ट टेबल मध्ये फेच करतं जिथे आपल्याला डेटा हवाय, ओके, आणि त्या टेबलमध्ये ऑपरेशन परफॉर्म करतं. म्हणजे कसं, आता मला काय फाइंड करायची, प्रोडक्ट प्राइस फाइंड करायची. ओके, सो मी काय करतो, इथं न्यू कॉलम घेतो. मला काय हवंय, प्रोडक्ट प्राइस. प्रोडक्ट, सो मी काय यूज करण्यासाठी रिलेटेड म्हणून एक डॅक्स फंक्शन आहे ते यूज करणार. आता माझं ते जे प्रोडक्ट प्राइस आहे ते कोणत्या टेबलमध्ये, प्रोडक्ट लुकअप मध्ये. ओके, जर मी तर प्रोडक्ट लुकअप टाकलं, ओके, प्रोडक्ट लुकअप आलं आणि मला काय हवे, प्रोडक्ट प्राइस. ओके, सो मी सिलेक्ट करतो. इथे काहीतरी एक कॉलम तयार झालाय प्रोडक्ट प्राइस नावाचा. ओके, बट तो जो प्रोडक्ट प्राइसचा जो कॉलम होता तो माझ्या ह्याच्यामध्ये नव्हता, सेल्स फॅक्ट टेबलमध्ये नव्हता, राईट. तो कोणत्या टेबलमध्ये होता, प्रोडक्ट लुकअप मध्ये होता. बट आता मला जो रिझल्ट हवाय, मला इफ जर कोणत्या प्रोडक्टची प्राइस काढायची असेल, ओके, तर ते ऑर्डर क्वांटिटी कुठे येते, सेल्स फॅक्ट टेबलमध्ये. ओके, त्यामुळे मी काय केलं, रिलेटेड नावाचं डॅक्स फंक्शन यूज करून प्रोडक्ट प्राइस इथं फेच केली. ओके, आता मी प्रोडक्ट प्राइस काढू शकतो, क्वांटिटी वाईज काढू शकतो की नाही? ओके, कळतंय का एव्हरीवन? खूप हळू येते मला आवाज मागे. कळतंय? कुठे एकच क्वांटिटी ना इथं. आता फक्त मी प्राइस फेच केली. कुठला काय काय? ओके, आता मी काय करतो, मला काय फाइंड करायचं, प्रोडक्ट प्राइस करायची फाइंड क्वांटिटीनुसार. ओके, सो मी परत एक न्यू कॉलम सिलेक्ट करतो. आणि काय करणार मी, प्रोडक्ट प्राइस क्वांटिटी. त्यासाठी आता मला प्रोडक्ट प्राइस मेन्शन आहे, त्यासाठी रिलेटेड यूज करावं नाही लागणार. ओके, सो मी डायरेक्ट प्रोडक्ट प्राइस यूज करू शकतो. प्रोडक्ट प्राइस आहे आणि मल्टिप्लाय बाय प्रोडक्ट क्वांटिटी, ऑर्डर क्वांटिटी. सॉरी, मला इथं काहीतरी प्राइस मिळते. ओके, आता माझ्याकडे किती, 1 क्वांटिटी, 2 क्वांटिटी, 3 क्वांटिटी. ओके, प्रत्येक क्वांटिटीनुसार मला प्राइस मिळते. जर मी इथं फिल्टर आउट केलं, सॉरी, ऑर्डर क्वांटिटीवर जर फिल्टर आउट केलं, प्राइस काहीतरी व्हॅरी होती, मीन्स क्वांटिटीनुसार ती काय करते, व्हॅरी करते. ओके, सो our first function is DAX. our DAX first function is related. ओके, रिलेटेड काय करतं, इफ माझ्या एखाद्या टेबलमध्ये तो कॉलम प्रेझेंट नसेल, तो दुसऱ्या टेबलमध्ये प्रेझेंट आहे, बट मला तो कॉलम घेऊन इथं फर्स्ट टेबलमध्ये आउटपुट मिळत आहेत,
ओके. सो मी काय यूज करण्याचं त्यासाठी रिलेटेड यूज करणार. ओके. आता मला समजा प्रोडक्ट कॉस्ट फाइंड करायची. ओके. आता माझी प्रोडक्ट कॉस्ट कोणत्या टेबलमध्ये, प्रोडक्ट कॅटेगरीमध्येच आहे परत. सो त्यासाठी मी काय करणार, अगेन न्यू कॉलम सिलेक्ट करणार. ओके. मला काय फाइंड करायची, प्रोडक्ट कॉस्ट. ओके. ती त्यासाठी काय यूज करणार मी, रिलेटेड नावाचं डॅक्स फंक्शन. ओके. ती कोणत्या टेबलमध्ये, प्रोडक्ट लुकअपमध्ये. इथं प्रोडक्ट कॉस्ट आहे, देन जस्ट एंटर. इथे प्रोडक्ट कॉस्ट आली. ओके. ती कशी आली, माझ्या टेबलमध्ये प्रेझेंट नव्हती, बट त्या रिलेटेड फंक्शनने मला काय एक काम इझी करून दिलं. काय करते रिलेटेड फंक्शन, काय करतंय माझं की दुसऱ्या टेबल मधला जो डेटा आहे तो फर्स्ट टेबल मध्ये फेच करतोय. ओके. म्हणजे जर ह्या टेबल मध्ये डेटा प्रेझेंट नसेल, ओके, इफ जर मी कॅल्क्युलेटर कॉलम यूज करतोय, ओके, ह्या टेबल मध्ये जर डेटा नसेल, दुसऱ्या टेबल मध्ये डेटा आहे, पण मला दुसऱ्या टेबल मधल्या डेटामध्ये जो कॉलम आहे, समथिंग काहीतरी कॉलम असेल, ते मला फर्स्ट टेबल मध्ये हवेत. ओके. सो रिलेटेड फंक्शन काय करतं, दुसऱ्या टेबल मधला डेटा पहिल्या टेबल मध्ये फेच करतं. ओके. सो मला इथं प्रोडक्ट कॉस्ट मिळाली, प्रोडक्ट प्राइस मिळाली. सो मी ह्याच्यावरून टोटल रिव्हेन्यू काढू शकतो. बोला काहीतरी. ओके. सो मी काय करतो आता, टोटल रिव्हेन्यू फाइंड करतो. तर मी काय करतो आता, जो माझ्याकडे डेटा आहे त्याच्यावर मी टोटल रिव्हेन्यू फाइंड करू शकतो ना. सो मी एक रिव्हेन्यू फाइंड करतो. हे करतो, टोटल रेव्हेन्यू फाइंड करतो. टोटल रेव्हेन्यू. आता टोटल रेव्हेन्यू कसा फाइंड करणार सांगू शकतो कोण फॉर्म्युला टोटल रेव्हेन्यूचा? प्राइस इंटू क्वांटिटी. नो, काय सम? सम काय? ओके. अजून रेव्हेन्यू फाइंड करायचा. तू काय म्हणला फक्त टोटल सम ऑफ प्राइस.
ओके, ऑनलाईन एनीवन? हॅलो, ओके, राईट. ऑनलाईन एनीवन? मला रिव्हेन्यू फाइंड करायचा आहे. ओके, सो कसं फाइंड करणार मी? त्यासाठी माझ्याकडे प्रोडक्ट प्राइस आहे, प्रोडक्ट क्वांटिटी आहे. टोटल रिव्हेन्यू मीन्स काय? जे प्रोडक्ट प्राइस असतील आणि जे ऑर्डर क्वांटिटी असते, जे आपण सेल्स केले तो रिव्हेन्यू झाला. राईट. सो मी काय करणार, प्रोडक्ट प्राइस, तो सेल्स फॅक्ट टेबल मध्ये आहे प्रोडक्ट प्राइस. ओके, मल्टिप्लाय बाय प्रोडक्ट क्वांटिटी. सॉरी, ऑर्डर क्वांटिटी. ऑर्डर क्वांटिटी. ओके, माझा टोटल रेव्हेन्यूचा कॉलम जनरेट झाला. ओके, सो मी ह्यावरून फाइंड करू शकतो की माझा ओव्हरऑल टोटल रेव्हेन्यू काय आहे आणि काय नाही. राईट. मला कॅल्क्युलेटेड कॉलम काय रिटर्न करतंय? पर्टिक्युलर रोला एक पर्टिक्युलर व्हॅल्यू रिटर्न करतंय. ओके, बट मेजर काय करणार, ह्याचं ऍग्रिगेट करणार आधी आणि ते एका व्हॅल्यू मध्ये रिटर्न करणार. ओके, मी शो करतो ते. आता आपल्या काय टोटल रेव्हेन्यू आहे आपल्याकडे. ओके, सो मी काय करतो, डेस्कटॉपला जातो आणि इथं न्यू मेजर म्हणून दिसतंय. ओके, इथं न्यू मेजर क्रिएट करतो. मला काय फाइंड करायचं आहे, टोटल रेव्हेन्यू. ओके, रेव्हेन्यू 1 नाव देतो. सो मी त्यासाठी काय सेकंड डॅक्स फंक्शन यूज करणार, सम. ओके, सम नावाचं फंक्शन आहे. आता मला काय फाइंड करायचं आहे, टोटल रेव्हेन्यू ना. सो मी इथं काय करणार, सम ऑफ, येस सेमच. ओके, टोटल रेव्हेन्यू. ओके, बट ह्यानी तर मला ऑलरेडी माझ्याकडे कॉलम प्रेझेंट आहे. बट जर समजा माझ्याकडे कॉलम प्रेझेंटच नसता तर, राईट. सो मी काय केलं असतं, इथे सम ऑफ सेल्स फॅक्ट टेबल. ओके, सेल्स फॅक्ट टेबल, प्रोडक्ट प्राइस. ओके, मल्टिप्लाय बाय सम ऑफ सेल्स फॅक्ट टेबल, ऑर्डर क्वांटिटी. ओके, आता काय करतो, मी एंटर करतो. इथं मेजर क्रिएट झालेलं दिसतंय का तुम्हाला? इथे दिसतंय. ओके, आता त्याला जेव्हा मी ड्रॅग करेल, ओके, मी एक कार्ड व्हिज्युअल सिलेक्ट करतो. ओके, आणि त्याला ड्रॅग करतो. काहीतरी व्हॅल्यू दिसते 2.70 ट्रिलियन मध्ये समथिंग काहीतरी असेल. राईट. सो मला कॅल्क्युलेटेड मेजरचा फायदा काय, तो फर्स्ट काय करतो, ऍग्रिगेट करतो, देन व्हॅल्यू रिटर्न करतो. बट जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेटेड कॉलम यूज करता तेव्हा एक पर्टिक्युलर नवीन कॉलम तयार करतो तो, आणि तिथे जे काही म्हणजे ऑपरेशन असतात, म्हणजे मल्टिप्लिकेशन असतील और ऍडिशन, काय तुमचे जे ऑपरेशन असतील ते परफॉर्म करून मल्टिपल रोज रिटर्न करतो. ओके, क्लिअर डिफरन्स कॅल्क्युलेटेड कॉलम अँड कॅल्क्युलेटेड मेजर्सचा. आता मी जेव्हा टेबल व्ह्यू मध्ये जाईल, ओके, सेल्स फॅक्ट टेबल ओपन करतो. अच्छा, कॅलेंडर लुकअप आहे. ओके, कॅलेंडर लुकअप मध्ये मी एक मेजर क्रिएट केलाय. तो दिसतोय का मला इथं कुठे क्रिएट केलेला, आणि तो एक्स्ट्रा स्पेस घेतोय का? जसं आपण कॅल्क्युलेटेड कॉलम यूज करतो तेव्हा कॉलम्स ऍड होत जातात. ओके, बट जेव्हा मी मेजर क्रिएट करतोय तेव्हा मला मेजर दिसतोय का इथं कुठे क्रिएट केलेला? नाही दिसत आहे. राईट. सो कॅल्क्युलेटेड मेजर काय करतं, जस्ट एक तुमच्या एक मेमरीला स्टोर राहतो, पण तो काय करतो, एक्स्ट्रा स्पेस घेत नाही, जसं कॅल्क्युलेटेड कॉलम घेतो. ओके,
ओके, आता मला टोटल प्रॉफिट फाइंड करायचं आहे. तुमच्याकडे हा टेबल आहे, समजा सेल्स टॅक्सचा टेबल आहे. आता मला टोटल प्रॉफिट फाइंड करायचं आहे. कसं फाइंड करणार? ओके, अजून एनीवन? एनीवन? ओके, एनीवन? मागे? ऑनलाईन एनीवन? मला टोटल प्रॉफिट फाइंड करायचं आहे, तर ते मी कसं करणार? बोल. टोटल रेव्हेन्यू मायनस प्रोडक्ट कॉस्ट. बट आधी तर तू काय म्हणलेली, प्राइस मायनस कॉस्ट. आता तिथे कन्फ्युजन आहे सर, तिथे काय? सेलिंग कॉस्ट दिलेलीच नाही. कुठे? प्रोडक्टची प्रोडक्ट कॉस्ट आहे, प्रोडक्ट प्राइस आहे. हां, सेलिंग कॉस्ट दिलेली. प्रोडक्ट कॉस्ट मध्ये आपण सेलिंग कॉस्ट कन्सिडर करू शकतो. सेलिंग कॉस्ट आणि प्रोडक्ट कॉस्ट हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. ठीक आहे. सो ते प्रोडक्ट त्याला हां, बरोबर, राईट. ते सेलिंग कॉस्ट तिथे असतं, तेवढे कन्फ्युजन. आता प्रोडक्ट कॉस्टला सेलिंग कॉस्ट असं कन्सिडर करू चला. असं ओके, चला. देन आपण प्रॉफिट कसं फाइंड करू शकतो? टोटल रेव्हेन्यू मायनस प्रोडक्ट कॉस्ट, राईट. सो मी काय करतो, कॉलमच क्रिएट करतो. ओके, येस, मेजर पण क्रिएट करू शकतो, राईट. मी दोन्ही वे मध्ये दाखवतो, कॉलम मध्ये पण दाखवतो, मेजर पण दाखवतो. मोस्ट ऑफ द टाइम आपण मेजरच यूज करतो, कॅल्क्युलेटेड कॉलम यूज नाही करत. ओके, सो मला काय फाइंड करायचं आहे? टोटल प्रॉफिट. ओके, काय मायनस करणार मी? टोटल रेव्हेन्यू मायनस प्रोडक्ट कॉस्ट. ओके, काय ते समथिंग प्रॉफिट येत आहे. ओके, बट मला सांगा, ह्याच्यामध्ये इफ जर मला प्रॉफिट काढायचं असेल तर टोटल कॅल्क्युलेटेड कॉलम यूज करणं गरजेचंच आहे का? कॅल्क्युलेटेड कॉलम इफ मला जर सिंगल व्हॅल्यू हवी आहे, राईट, त्यासाठी आपण मेजर यूज करू शकतो. ओके, सो मी काय करतो, मेजर क्रिएट करण्याचे दोन टाईप आहेत. ओके, होम टॅबमध्ये तुम्ही जेव्हा जाईल तेव्हा इथं न्यू मेजर नावाचा ऑप्शन आहे. अँड सेकंड, राईट, जस्ट ज्या टेबलवर मेजर क्रिएट करायचं आहे, राईट क्लिक करून न्यू मेजर नावाचा ऑप्शन आहे. ओके, सो मी काय करतो, न्यू मेजरला सिलेक्ट करतो. ओके, मला फाइंड काय करायचं आहे? टोटल प्रॉफिट. फाइंड कसं करणार मी? कोणतं फंक्शन यूज करणार सांगा तुम्हीच. तुमच्याकडे एवढे सगळे कॉलम आहेत, सांगा कोणता कॉलम यूज करणार आणि कोणतं फंक्शन डॅक्सचं यूज करणार. मी ना जस्ट सांगितलेलं मेजरमध्ये सम यूज करू शकतो. आपल्याला टोटल प्रॉफिटच हवं आहे ना. सो मी काय करणार, सम ऑफ कोणत्या टेबलमध्ये आहे? सेल्स फॅक्ट टेबलमध्ये आहे, राईट. सेल्स फॅक्ट टेबल म्हणजे आपल्या काय टोटल रेव्हेन्यू आहे. ओके, टोटल रेव्हेन्यू मायनस सम ऑफ टोटल प्रोडक्ट कॉस्ट. सेल्स फॅक्ट टेबल मधला प्रोडक्ट कॉस्ट.
देन एंटर. डबल झालं त्यामुळे रिनेम करावं लागेल. प्रॉफिट 1 देतो. देन एंटर. आणि जेव्हा मी डेस्कटॉपला जातो, ओके, देन कार्ड व्हिज्युअल घेतो. एरर आलाय. Some function only accept the common reference. Okay. टोटल प्रॉफिट ड्रॅग करतो. समथिंग काहीतरी व्हॅल्यू दिसते टोटल प्रॉफिट मध्ये 10.58 मिलियन. ओके, तो एरर का शो करत होता माहिती आहे का? जेव्हा मी एखादं प्रॉफिट शोधायला जातोय, ओके, सम फंक्शन आहे ना फक्त पर्टिक्युलर कॉलमवरच वर्क होतं. ओके, पूर्ण म्हणजे काय म्हणतात, डिफरंट जर कॉलम घेतले आपण तर ते मला एरर शो करत होतं. ओके, सो देन आता हे बघा, माझ्या कॅलेंडर लुकअप मध्ये एक मेजर आहे. ओके, देन सेल्स फॅक्ट टेबल मध्ये काहीतरी मेजर्स आहेत. ओके, आता कधी कधी काय होतं की आपल्याला आपण कुठे मेजर केले हे फाइंड नाही होत, नाही का, कोणतं मेजर कुठे क्रिएट केलंय. त्यासाठी एक डिफरंट टेबल मध्ये कधी पण काय करायचं, एखादं टेबल क्रिएट करायचा आणि त्यामध्ये मेजर स्टोअर करायचे. ओके, ते कसं, इथे एंटर डेटा म्हणून एक ऑप्शन असतो, एंटर टेबल म्हणून, एंटर डेटा म्हणून. ओके, देन जस्ट त्या टेबलचं नेम समथिंग काय तर कॅल्क्युलेशन्स लागतो. ओके, कॅल्क्युलेशन, देन लोड कर. कॅल्क्युलेशन नावाचा टेबल क्रिएट झालाय. ओके, आता मला काय करायचं, हे सगळे जे मी मेजर्स क्रिएट केले मला ते कॅल्क्युलेशन नावाच्या टेबलमध्ये स्टोअर करायचे. सो मी काय करणार, जेव्हा मेजरवर क्लिक करेल मी, ओके, तुम्ही जेव्हा डेस्कटॉप रिपोर्ट व्ह्यूला जातात आणि जेव्हा मेजरवर क्लिक करेल तर इथे असं काहीतरी एक टॅब दिसतोय, नेम अँड होम टेबल. ओके, सो आपल्या मेजरचं नाव काय आहे, टोटल प्रॉफिट. त्याचं होम टेबल कोणता आहे, सेल्स फॅक्ट टेबल. पण मला तो कुठे शिफ्ट करायचा आहे, कॅल्क्युलेशन्सला. सो मी काय करणार, जस्ट सिलेक्ट करणार आणि माझा नवीन टेबल कोणता क्रिएट केला मी, कॅल्क्युलेशन. ओके, सो सिलेक्ट करणार. आता जो माझा नवीन मेजर क्रिएट झाला तो कुठे गेला, कॅल्क्युलेशन टेबल मध्ये गेला. हे इझी फाइंड होईल, जे तुम्ही ऑपरेशन परफॉर्म करताय ते एका टेबल मध्ये स्टोअर होणार आहे, राईट. सो आता मी काय करतो, टोटल रिव्हेन्यू पण तिकडे घेऊन जातो.
टोटल प्रॉफिट दिलं. आता समजा मी प्रोडक्ट कॉस्टवर क्लिक केलं. ओके, जे कॅल्क्युलेटेड कॉलम होते ओके ते आपण कधीच मूव्ह नाही करू शकत दुसऱ्या टेबलमध्ये. ज्या टेबलमध्ये आपण कॉलम क्रिएट करतोय, कॅल्क्युलेटेड कॉलम क्रिएट करतोय, त्या पर्टिक्युलर टेबलमध्येच ते स्टोअर राहतात. ओके, त्यामुळे म्हणतो आपण वी यूज मेजर इन्स्टेड ऑफ कॅल्क्युलेटेड कॉलम्स. ओके, आपलं फर्स्ट फंक्शन कोणतं डॅक्स रिलेटेड झालं. सेकंड फंक्शन वॉज सम. ओके, रिलेटेड काय करतं, फेच करू शकतो. राईट, ऑनलाईन एनीवन? ऑनलाईन हॅलो सिद्धी? Yes, sir. We can fetch data from different table to the table which we want to add ओके, गुड. the data in that column. ओके, अँड देन आपण सेकंड फंक्शन बघितलेलं, सम फंक्शन बघितलेलं. ओके, त्याचं वर्किंग काय आहे? Calculate sum means total, म्हणजे आपण टोटल घेऊ शकतो एखाद्या कॉलमची किंवा एखाद्या रोची, किंवा एखादं आपल्याला जर काही कॅल्क्युलेशन करायचं असेल तर त्याच्यासाठी. रोची नाही, सम हे फक्त एका पर्टिक्युलर कॉलमवरच ऑपरेशन परफॉर्म करतं. ओके, नॉट रो. ओके ओके. देन आपण काय करू, प्रॉफिट देन जस्ट मेक मेजर क्रिएट करतो टोटल सेल्स नावाचं. ओके, ओके, टोटल सेल्स मला कसं मिळणार? टोटल रिव्हेन्यू थ्रू टोटल सेल्स. येस, टोटल रिव्हेन्यू थ्रू मिळणार मला. ओके, सो मी काय करतो, सम ऑफ टोटल रिव्हेन्यू म्हणू शकतो. ओके, सिलेक्ट करतो. ओके, मी काय करतो, एक कार्ड व्हिज्युअल घेतो, तिथे टोटल सेल्सला ड्रॅग करतो. ओके, मला काय ते व्हॅल्यू दिसते समथिंग 24.91 मिलियन. ओके, आता मी एक फिल्टर सिलेक्ट करतो. ओके, आणि तिथे इयर एक्सट्रॅक्ट करतो. ओके, व्हॅल्यू चेंज होती का काय ते, म्हणजे 21 मध्ये काय ते सेल्स असेल, 2022 मध्ये असेल आणि 2020 मध्ये असेल काहीतरी. ओके, देन मी एक जस्ट टेबल घेतो आणि तिथे टोटल सेल्सला ड्रॅग करतो. ते सम ठीक आहे. सो मला इथे जे आउटपुट मिळत आहे ते इम्प्लिसिट जे मेजर्स आहेत त्यामुळे आउटपुट मिळत आहे. म्हणजे फिल्टर इयर काय झालं, ह्यातलं इम्प्लिसिट मेजर झालं. ओके, जी व्हॅल्यू आहे
ती एक्सचेंज होते. कशामुळे होते? इम्प्लिसिट मेजरमुळे होते. बट जेव्हा तुम्ही फिल्टर यूज करा किंवा स्लायसर यूज करा तेव्हा नेहमी ती काय व्हॅल्यू कोणती शो करणार? करंट व्हॅल्यू शो करणार. बट आता समोर मॅनेजर आला आणि त्यांनी मला अचानक विचारलं की मला प्रिव्हियस इयरचा सेल्स दाखव. तुम्ही काय करणार? फिल्टरवर जाणार, देन सिलेक्ट करून जो कोणत्या इयरचा सेल्स दाखवायचा आहे तो दाखवणार, राईट. बट डॅक्स मध्ये एक फंक्शन आहे, डॅक्सचं थर्ड फंक्शन आहे कॅल्क्युलेट म्हणून. ओके, तर कॅल्क्युलेट काय करतं? फिल्टरिंग करतं. ओके, इफ आता मला फाईंड काय करायचंय? प्रिव्हियस इयरचा सेल्स फाईंड करायचा. ओके, सो मी काय करतो त्यासाठी एक मेजर क्रिएट करतो. ओके, न्यू मेजर मध्ये जाणार. प्रिव्हियस इयर सेल्स. त्यासाठी कोणतं फंक्शन आहे? कॅल्क्युलेट म्हणून एक फंक्शन आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय एक्सप्रेशन आणि फिल्टर. एक्सप्रेशन म्हणजे काय? तुम्हाला कोणत्या कॉलमवर वर्क करायचंय. आता मला सेल्सचा प्रिव्हियस सेल्स पाहिजे. ओके, प्रिव्हियस सेल्स तो मी काय इथं सिलेक्ट करणार? टोटल सेल्स. ओके, टोटल सेल्स आहे. ओके, देन कॉमा, देन डेट ऍड म्हणून एक फंक्शन आहे. ओके, तुम्ही अजून एक फंक्शन आहे, तुम्ही स्वतः हे करतात, एक्सपोज करतात, पण एक डेट ऍड म्हणून फंक्शन आहे. ओके, डेट ऍड करतो मी. आता इथे परत काहीतरी दिसतंय, डेट्स, नंबर ऑफ इंटरवल्स अँड देन इंटरवल. ओके, सर डेट्स म्हणजे काय? कोणत्या टेबलमध्ये तो कॉलम आहे. ओके, मला काय करायचंय? कोणत्या टेबलमध्ये डेट्सचं फंक्शन आहे? कॅलेंडर लुकअप मध्ये आहे आपल्या. ओके, सो मी काय करणार? कॅलेंडर लुकअप डेट. ओके, देन नंबर ऑफ इंटरवल्स मला प्रिव्हियस इयरचा पाहिजे, म्हणजे -1 म्हणू शकतो मी. प्रिव्हियस इयर पाहिजे. ओके, देन काय करणार? -1. देन इयरली पाहिजे. ओके, इयर. दिसतंय? डायरेक्ट मला व्हॅल्यू शो करतोय तो. इन्स्टेड ऑफ मी जर स्लायसर यूज केला, ओके, तीच व्हॅल्यू तुम्हाला शो होणार आहे. बट ह्याला काय म्हणतो आपण? इम्प्लिसिट मेजर्स म्हणतो. बट जे आपण डॅक्स क्वेरीज लिहितो, ओके, त्याला आपण म्हणतो एक्सप्लिसिट मेजर. म्हणजे इफ आपल्याला जर तुम्ही स्लायसर यूज केले तर तुम्हाला तो करंट व्हॅल्यू शो करणार. बट आता मला प्रिव्हियस इयरचा सेल्स दाखवायचे किंवा त्याच्या प्रिव्हियस इयरचा सेल्स एकाच कार्ड युजर मध्ये दाखवायचं, तर त्यासाठी आपण यूज करतो एक्सप्लिसिट मेजर्स, म्हणजे जे डॅक्स क्वेरी. और तुम्हाला जेव्हा फिल्ट्रेशन यूज करायचं असेल तेव्हा आपण काय यूज करतो? कॅल्क्युलेट. ओके, कळतंय सगळ्यांना? ऑनलाईन डोक्यावरून जातंय का रे वेदांत? खरं का? सांग बरं. कॅल्क्युलेटचा यूज, कॅल्क्युलेट फंक्शनचा यूज. काय करतं? रेकॉर्ड फिल्टर करतो. ओके, स्पेसिफिक म्हणण्यापेक्षा जेव्हा आपल्याला फिल्टरिंग करायची असेल, ओके, तेव्हा आपण कॅल्क्युलेटचा यूज करतो. ओके, ऑनलाईन एनीवन? व्हॉट इज द यूज ऑफ कॅल्क्युलेट फंक्शन? जेव्हा आपल्याला फिल्टरिंग करायची असेल, ओके, कॅल्क्युलेटेड फंक्शन. अँड व्हॉट इज द यूज ऑफ रिलेटेड? रिलेटेड म्हणजे एक कॉलमचा डेटा आपल्याला दुसऱ्या शीटवर पाहिजे असेल तेव्हा आपण रिलेटेड. व्हॉट इज द यूज ऑफ सम? सम म्हणजे कशाची आपल्याला टोटल पाहिजे असेल एखाद्या कॉलमची, ओके, त्याच्यासाठी आपण सम. व्हॉट इज द यूज ऑफ रिलेटेड? रिलेटेड एका कॉलम सॉरी
एका डेटा घेऊन आपण दुसरीकडे पेज करतो तो म्हणजे रिलेटेड. ओके. ऑनलाईन एनीवन? हे बघा, डॅक्स कळायला थोडा अवघड आहे. म्हणजे त्यामध्ये खूप तुम्हाला थोडं मॅथमॅटिकली स्ट्रॉंग हवं आहे. ओके. म्हणजे आता मी तुम्हाला विचारलं टोटल सेल्स कसे फाइंड करायचे किंवा टोटल प्रॉफिट, ते तुमच्याकडून मला आन्सर यायला हवं की डेली बिझनेस मध्ये आपण हे गोष्टी यूज करतो. ओके. सो काय नाही, कळेल थोडं. आपण इम्पॉर्टंट फंक्शन करणार आहे, म्हणजे जे इंडस्ट्रीमध्ये यूज होतात आणि जे तुम्हाला इंटरव्ह्यूला विचारतात. ओके. ऑनलाईन एनीवन? सर कॅल्क्युलेट एकदा परत एक्सप्लेन करता का? कॅल्क्युलेट. ओके, ठीक आहे. आता काय मला मी डिलीट करतो मेजर. ओके. आता माझा हा टोटल सेल्सचा एक कार्ड व्हिज्युअल आहे. ओके. त्यामध्ये काहीतरी मला टोटल सेल्स दिसतोय. ओके. तो ओव्हर द इयर म्हणजे 2020 पासून ते 2022 पर्यंत. ओके. आणि मी ते एक समथिंग स्लायसर म्हणून यूज केलंय. ओके. जेव्हा मी या स्लायसरला मूव्ह करतोय तेव्हा सेल्स चेंज होतोय काहीतरी. ओके. ठीक आहे, काहीतरी चेंज होतोय. बट स्लायसर जेव्हा मी यूज करतो तो मला एक करंट व्हॅल्यू शो करतो, म्हणजे जी करंट व्हॅल्यू असेल ती शो करतो. बट आता मला काय करायचंय, व्हिज्युअलायझेशन म्हणजे इन्साइट्सवर प्रिव्हियस इयरचा पण सेल्स दाखवायचा आहे. ओके. मला काय दाखवायचंय, प्रिव्हियस इयरचा पण सेल दाखवायचा आहे. तर त्यासाठी आपण काय यूज करणार, कॅल्क्युलेट फंक्शन. कॅल्क्युलेट फंक्शन काय करतं, काय म्हणतात, फिल्टरिंग करतं, म्हणजे डेटाला फिल्टरिंग करतं. आता मला प्रिव्हियस इयरचा सेल्स पाहिजे, त्यासाठी मी काय कोणतं फंक्शन यूज करणार, कॅल्क्युलेट. सो मी काय करतो, कॅल्क्युलेशनवर जातो आणि एक मेजर क्रिएट करतो. ओके. सो मला काय हवंय, प्रिव्हियस इयर सेल्स. ओके. नवीन मेजर क्रिएट करतो. ओके. कोण एखादा लॅपटॉप देऊ शकतो का कोणाचा? डेटा सगळं मॉडेलिंग झाली. जस्ट वेट अ मिनिट. आय थिंक लॅपटॉप हँग झालाय. ठीक आहे, राहू दे, झालं. पॉवर बीआयचा जो बॅकएंड आहे, ज्याला आपण पॉवर क्वेरी एडिटर म्हणतो.
ओके, तिथं कोणती लँग्वेज यूज करतो आपण माहिती सगळ्यांना. आणि पॉवर बीआय डेस्कटॉपला मोठ्याने बोल ना. डॅक्स. ओके, एनीवन? बरोबर आहे, डॅक्स. आपण पॉवर बीआय डेस्कटॉपला डॅक्स ही लँग्वेज यूज करतो. ओके, मॉडेलिंग झाली लॅपटॉपमध्ये. जस्ट स्क्रीन शेअर करतो तू, तोपर्यंत झालं तर ठीक आहे. येस. वेट, मला काय फाईंड करायचं आहे, प्रिव्हियस इयर सेल्स. ओके, सो मी काय करतो, त्यासाठी कॅल्क्युलेट फंक्शन यूज करतो. ओके, कॅल्क्युलेट करतो. ओके, आणि इथे एक्सप्रेशन आहे. आता एक्सप्रेशन मला कशा म्हणजे कोणता, मला प्रिव्हियस इयर सेल्स हवा आहे ना, मग त्यासाठी कोणता कॉलम घ्यावा लागेल मला, टोटल सेल्सचा. ओके, सो मी काय करतो इथं टोटल, आय मला परत टेबल कनेक्ट करावं लागेल आणि टोटल सेल्सच प्रेझेंट नाही माझ्या याच्यावर. सॉरी फॉर टुडे, कारण की लॅपटॉप खूप हँग होतो. हे करतो इथे न्यू कॉलम टोटल सेल्स नावाचा.
तो मला काय करायचं आता प्रिव्हियस इयरचा सेल्स फाइंड करायचं. ओके, तो मी जस्ट न्यू मेजरवर क्लिक करतो. सो मी काय त्यासाठी काय करणार, फिल्टरिंगसाठी कॅल्क्युलेट फंक्शन यूज करणार. ओके, एक्सप्रेशन आहे. एक्सप्रेशन म्हणजे काय, मला कोणत्या कॉलमवर ऑपरेशन करायचं आहे, मला कशावर करायचं आहे, टोटल सेल्सवर करायचं आहे. ओके, इथं टोटल सेल्स नावाचा कॉलम आहे, त्या सिलेक्ट करणार. कॉमा आता मला फिल्टर फिल्टर म्हणजे काय की सॉरी फिल्टर नाही, सो त्याआधी मी एक डेट ॲड म्हणून फंक्शन आहे ते यूज करणार, जिथे फक्त डेट काय म्हणतात डेटच्या रिलेटेड ऑपरेशन आपण परफॉर्म करू शकतो. म्हणजे प्रिव्हियस इयर, प्रिव्हियर मंथ, प्रिव्हियर वीक. ओके, सो डेट ॲड यूज करणार. अँड देन डेट ॲड मध्ये डेट्स आहे, नंबर ऑफ इंटरवल आहे आणि इंटरवल आहे. ओके, डेट्स म्हणजे काय, डेटसाठी माझं कोणत्या कॉलम कोणत्या टेबलमध्ये, कॅलेंडर लुकअप मध्ये. सो मी कॅलेंडर लुकअप मला सिलेक्ट करावं लागेल. ओके, कॅलेंडर लुकअप. देन मला प्रिव्हियस इयरचा सेल्स पाहिजे, सो त्यासाठी मी एक घर मागे जाईल असं समजा की -1. ओके, देन मला काय पाहिजे, इयरली सेल्स पाहिजे. सिलेक्ट करतो. ओके, इथं मेजर क्रिएट झालाय. आता मी काय करतो, कार्ड युजर घेतो अँड देन प्रिव्हियस इयरला जस्ट ड्रॅग करतो. काहीतरी सेल्स आलाय माझा प्रिव्हियस इयरचा 84 समथिंग 0.46 के. ओके, सो कॅल्क्युलेटचं बेसिकली यूज काय आहे की फिल्ट्रेशनसाठी आपण यूज करतो. म्हणजे तुम्हाला एखादी प्रोडक्ट प्राइस काढायची असेल, म्हणजे प्रिव्हियस इयरची त्याची प्रोडक्ट प्राइस काढायची असेल, तर तुम्ही काय यूज करणार, टोटल सेल्सच्या ऐवजी जस्ट प्रोडक्ट प्राइस. प्रोडक्ट कॉस्ट काढायची असेल तर काय, प्रोडक्ट कॉस्ट. ओके, ऑनलाईन क्लिअर. सिद्धी तुलाच डाऊट होता आय थिंक. हो क्लिअर. ओके, गॉट. सो आज काय बघितले आपण, 3 मेन फंक्शन बघितले. फर्स्ट इज रिलेटेड, सेकंड वन इज सम, थर्ड वन इज तुम्हीच एक्सप्लेन करा सगळ्यांनी एक साथ. रिलेटेड, ओके, सम, जेवले नाहीत का, कॅल्क्युलेट काय. सो आज आपले 3 मेन फंक्शन झाले. ओके, हळूहळूच आपण घेणार, थोडे फंक्शन घेणार, जे इम्पॉर्टंट आहे तेवढेच. ओके, अँड इफ तुम्हाला थोडे एक्सपोजर पाहिजे असेल, मी एक PDF सेंड करतो, तिथे लिंक आहे डॅक्स गाईड म्हणून, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही यूज करा. ओके, ऑनलाईन क्लिअर आजचे कन्सेप्ट. हॅलो, येस आकाश. आकाश हँड रेज केला तू. ठीक आहे, थँक्यू गाईज. ओके, उद्या भेटू. आता जस्ट वेट अ मिनिट, मला अटेंडन्स. ठीक आहे, लिव्ह करू शकता ऑनलाईन.